Welcome all of you. In this video we will see next two methods of black box testing, that is equivalence partitioning and boundary value analysis. First, equivalence partitioning. Equivalence partitioning is a black box testing method that divides the input domain of a program into classes of data from which test cases can be derived. इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग ही काय तुमची ब्लॅक बॉक्स टेस्टिंगची मेथड आहे. ओके, म्हणून तुम्ही काय करताय, फक्त इनपुट प्रोव्हाइड करताय तुमच्या सिस्टीमला आणि आउटपुट चेक करताय. ओके, तर ह्याच्यात काय केलं जातं इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंगमध्ये, तुमचं जे इनपुट डोमेन आहे, इनपुट डेटा आहे, तो अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू फील्ड्स तुमचा डिफरंट छोट्या छोट्या क्लासेसमध्ये डिवाइड केला जातो. ओके, आणि त्या क्लासेसवरून टेस्ट केसेस डिराइव्ड केले जातात. Test case design for equivalence partitioning is based on an evaluation of equivalence classes for an input condition. कशावर डिपेंड असतात तुमचं टेस्ट केस डिझाईन, ज्या काही तुम्ही इक्विव्हॅलन्स क्लासेस डेव्हलप केलेत इनपुट कंडिशनसाठी, त्याच्यावर डिपेंड असतं तुमचं टेस्ट केस डिझाईन. इफ अ सेट ऑफ ऑब्जेक्ट्स कॅन बी लिंक्ड बाय रिलेशनशिप दॅट आर सिमेट्रिक, ट्रान्सिटिव्ह अँड रिफ्लेक्सिव्ह अँड इक्विव्हॅलन्स क्लास इज प्रेझेंट. तुमचे जे ऑब्जेक्ट्स आहेत, तुम्ही जे फ्लोग्राफमध्ये दाखवता किंवा ग्राफ बेस्ड टेस्टिंगमध्ये तुम्ही जे पाहिले, त्याचे जर रिलेशनशिप्स जर सिमेट्रिक असतील, ट्रान्झिटिव्ह असतील, रिफ्लेक्सिव्ह असतील, तुमच्या त्या लिंक्स ज्या आहेत किंवा जे रिलेशनशिप्स आहेत त्याचं सिमेट्रिक, ट्रान्झिटिव्ह किंवा रिफ्लेक्सिव्ह नेचर असेल, तर तुम्ही काय म्हणणार आहे की इक्विव्हॅलन्स क्लास इज प्रेझेंट. इक्विव्हॅलन्स क्लासचं पार्टिशनिंग करणं गरजेचं आहे किंवा तो प्रेझेंट आहे. अँड इक्विव्हॅलन्स क्लास रिप्रेझेंट्स अ सेट ऑफ व्हॅलिड ऑर इनव्हॅलिड स्टेट्स for input conditions. Typically an input condition is either a specific numeric value, a range of values, a set of related values or a boolean condition. आता इक्विव्हॅलन्स क्लासचं पार्टिशनिंग म्हणजे काय असतं की सपोज तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादं पर्सेंटेजचं फील्ड घेताय, तुमचं पर्सेंटेजचं फील्ड तुम्हाला टेस्ट करायचं आहे. ओके, तर तुमची कंडिशन अशी आहे, इनपुट कंडिशन किंवा तुमची जी स्पेसिफिक रिक्वायरमेंट्समध्ये जी कंडिशन आहे, तर असं आहे की बाबा तुम्ही 50 to 90% जर तुम्ही एंटर केले, ते फील्ड काय करणार आहे, फक्त 50 to 90%मध्ये एंटर केलेली व्हॅल्यू घेणार आहे. जर पर्सेंटेज लेस दॅन 50 असेल किंवा ग्रेटर दॅन 90 असेल, तर तो काय करतोय, युजरला तुमच्या एरर पेजला रिडायरेक्ट करतो किंवा एरर पेजला नेतो डायरेक्ट. अशी जर कंडिशन असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, तुम्हाला चेक काय करायचं आहे की 50 to 90 या व्हॅल्यूजमध्ये ते पर्सेंटेज फील्ड नीट वर्क होत आहे की नाही. ओके, तर तुम्ही काय करणार, 50 to 90 या इनपुट डेटाचा एक क्लास बनवणार. ओके, तर मग आता अशा इनपुट डेटाचा आपण विचार केला तर अशी व्हॅल्यू रेंज ऑफ व्हॅल्यूज असू शकते, जसं की 50 to 90 ही रेंज ऑफ व्हॅल्यू झाली. नंतर एखादी स्पेसिफाईड न्यूमरिक व्हॅल्यू असू शकते, एखादी तुमची ऑनलाईन शॉपिंगची सिस्टीम आहे, एखाद्या प्रोडक्टला स्पेसिफिक आय डी असेल तरच तो तुम्हाला ॲक्सेस होणार आहे. ओके, आय डी म्हणजे काय, युनिक असतो प्रत्येक प्रोडक्टचा. एखाद्या प्रोडक्टचा आय डी जर एखादा पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल, तीच जर एंटर केली तरच तुम्हाला ॲक्सेस भेटणार आहे त्याचा. ओके, त्याला काय म्हणायचं की स्पेसिफिक न्यूमरिक व्हॅल्यू. नंतर अ सेट ऑफ रिलेटेड व्हॅल्यूज, जर असं फील्ड असेल की ज्याच्यात तुम्ही सेट ऑफ रिलेटेड व्हॅल्यूज एंटर करून ते ॲक्सेस करू शकता किंवा एरर पेज देत नाही ते, तर त्या रिलेटेड व्हॅल्यूजचा एक तुम्ही इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंगचा डेटा क्लास बनवणार. नंतर ऑर अ बुलियन कंडिशन. बुलियन कंडिशन म्हणजे काय, ट्रू ऑर फॉल्स. ओके, असे काही फील्ड्स असतात की जिथे तुम्ही फक्त इनपुट ॲज अ 0 किंवा 1 प्रोव्हाइड केलं तरच ते वर्क होत असतं. ओके, तर असा ह्याचा अशा इनपुट कंडिशन लक्षात घेऊन त्याचे क्लासेसमध्ये त्या इनपुट डेटाचं किंवा डिफरंट क्लासेसमध्ये तुमचा डेटा डिवाइड करायचा, त्याला म्हणायचं इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग. इक्विव्हॅलन्स क्लासेस मे बी डिफाईन्ड अकॉर्डिंग टू द फॉलोइंग गाईडलाईन्स. इक्विव्हॅलन्स जे डेटाचे क्लासेस तुम्ही डिफाईन करता त्याच्यासाठी ह्या गाईडलाईन्स काय केले जातात, फॉलो केले जातात. फर्स्ट वन, इफ अन इनपुट कंडिशन स्पेसिफाईज अ रेंज, 1 व्हॅलिड अँड 2 इनव्हॅलिड इक्विव्हॅलन्स क्लासेस आर डिफाईन्ड. सपोज तुमची जी इनपुट कंडिशन आहे ती काय आहे, सपोज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की पर्सेंटेज फील्ड आहे सपोज, तर पर्सेंटेज फील्डमध्ये मला फक्त 50 to 90 या रेंजमधलीच व्हॅल्यू एंटर करायची आहे, तर ह्याला काय म्हणायचं, रेंज व्हॅल्यू. आता मग माझी इनपुट कंडिशन, इनपुट डेटा काय आहे, रेंज आहे, रेंज व्हॅल्यू. तर मग रेंज व्हॅल्यू असेल तर मग इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंगची गाईडलाईन काय सांगते की 1 व्हॅलिड अँड 2 इनव्हॅलिड इक्विव्हॅलन्स क्लासेस आर डिफाईन्ड. एक व्हॅलिड क्लास डिफाईन करायचा आणि 2 इनव्हॅलिड क्लास. आता व्हॅलिड क्लास म्हणजे काय की त्या फील्डला व्हॅलिड व्हॅल्यूज कोणत्या आहेत, ती जी रेंज आहे त्याच्यातल्या.
मग त्या इनपुट डेटाचा एक क्लास बनवायचा, त्याला म्हणायचं व्हॅलिड क्लास. आणि 2 इनव्हॅलिड इक्विव्हॅलन्स क्लासेस आर डिफाईन्ड. मग 2 इनव्हॅलिड क्लासेस तुम्ही काय करू शकता, एक 50च्या कमी व्हॅल्यूज आहेत त्याचा एक क्लास करू शकता आणि 90च्या पुढच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याचा एक क्लास करू शकता. ओके, त्याला म्हणायचं इनव्हॅलिड क्लासेस, की ज्या इनव्हॅलिड क्लास तुम्ही एंटर केल्यानंतर किंवा तुमच्या त्या फील्डला पास केल्यानंतर ना तो काय देणार आहे, एरर देणार आहे. त्याला म्हणायचं इनव्हॅलिड पार्टिशनिंग क्लास किंवा इक्विव्हॅलन्स क्लास. सेकंड कंडिशन काय, इफ अन इनपुट कंडिशन रिक्वायर्स अ स्पेसिफिक व्हॅल्यू 1 व्हॅलिड अँड 2 इनव्हॅलिड इक्विव्हॅलन्स क्लासेस आर डिफाईन्ड. जेव्हा तुमची इनपुट कंडिशन अशी असते की तुम्हाला एक स्पेसिफिक व्हॅल्यू रिक्वायर आहे, तेव्हा त्या स्पेसिफिक व्हॅल्यू जेव्हा रिक्वायर असते तेव्हा पण काय असतं, तुमचं इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंगसाठी एक व्हॅलिड क्लास क्रिएट केला जातो आणि 2 इनव्हॅलिड इक्विव्हॅलन्स क्लास क्रिएट केले जातात. सपोज आता ह्या कंडिशनमध्ये आपण घेऊया की सर्च बार आहे, तुमच्या ऑनलाईन शॉपिंग सिस्टीममधला सर्च बार आहे, त्याच्यात तुम्ही प्रोडक्ट आय डी टाकून काय करताय, सर्च करताय. मी जर प्रोडक्ट आय डी, सपोज माझा 45 एक प्रोडक्ट आय डी आहे, तर 45 हा माझा एक व्हॅलिड क्लास झाला आणि 85 35 हे काय झाले, 2 इनव्हॅलिड क्लासेस झाले. मला सर्च कधी होणार आहे, मी जेव्हा 45 टाकेल तेव्हाच, कारण की प्रत्येक प्रोडक्टचा आय डी काय असतो, युनिक असतो आणि त्याला काय हवी आहे, त्या सर्च बारला स्पेसिफिक व्हॅल्यू हवी. ओके, देन आता थर्ड वन, इफ अन इनपुट कंडिशन स्पेसिफाईज अ मेंबर ऑफ सेट 1 व्हॅलिड अँड 1 इनव्हॅलिड इक्विव्हॅलन्स क्लास आर डिफाईन्ड. सपोज काही फील्ड्स असे असतात तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये की त्याला स्पेसिफिक मेंबर ऑफ अ सेट, म्हणजे सपोज आता इव्हन नंबर्सचा सेट असेल तर त्याला इव्हन नंबर्सच हवेत. ओके, तर किती क्लासेस बनवायचे, 1 व्हॅलिड आणि 1 इनव्हॅलिड. एक व्हॅलिड क्लासमध्ये काय येईल, तुमचं इव्हन व्हॅल्यूज येतील, सगळ्या सेट ऑफ इव्हन व्हॅल्यूज. आणि सेकंड इनव्हॅलिड इक्विव्हॅलन्स क्लासमध्ये काय येईल की सगळ्या ऑड व्हॅल्यूज येतील. ओके, ज्या की ॲक्सेप्ट होणार नाही किंवा त्या पास केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, रॉंग रिझल्ट किंवा एरर देणार आहे. देन फोर्थ गाईडलाईन इज, इफ अन इनपुट कंडिशन इज बुलियन. If an input condition is boolean, 1 valid and 1 invalid class are defined by applying the guidelines for the derivation of equivalence classes. Test cases for each input domain data item can be developed and executed. इथे काय दिले, आता चौथी गाईडलाईन काय आहे, बुलियन व्हॅल्यूसाठी आहे. बुलियन कशाला म्हणायचं, आयदर ट्रू ऑर फॉल्स. ओके, किंवा 0 or 1, 0 फॉर फॉल्स अँड 1 फॉर ट्रू. जर तुमचं फील्ड असं असेल, इनपुट फील्ड किंवा तुमचं जे सॉफ्टवेअरमधलं एखादं टेक्स्ट फील्ड असेल, ते काय घेते, फक्त 2 पैकी एक व्हॅल्यू घेते. तर मग तुम्ही काय करणार, त्यावेळेस इनपुट डेटाचा किती क्लासेस बनवणार, 2 इक्विव्हॅलन्स क्लासेस बनवणार फॉर परफॉर्मिंग इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग, 1 व्हॅलिड आणि 1 इनव्हॅलिड. मग जर तो ट्रू व्हॅल्यूसाठी घ्यायचा आहे आणि एक फॉल्स व्हॅल्यूसाठी घ्यायचे. ओके, तर ह्या गाईडलाईन्स यूज करून इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंगमध्ये काय केलं जातं, ह्या गाईडलाईन्स, ह्या ज्या 4 गाईडलाईन्स आहे त्या फॉलो करून तुमचे इक्विव्हॅलन्स क्लास इनपुट कंडिशनचे किंवा इनपुट डेटाचे फॉर्म केले जातात आणि अकॉर्डिंग टू दॅट क्लासेस द टेस्ट केसेस आर गेट डेव्हलप्ड अँड एक्झिक्युटेड. देन सेकंड वन, बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस. आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या 3 मेथड पाहिल्या. आधीच्या व्हिडिओमध्ये एक पाहिली होती ग्राफ बेस्ड टेस्टिंग मेथड. देन सेकंड वन इथे पाहिली इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग अँड थर्ड वन ही बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज BVA शॉर्ट फॉर्म. A greater number of errors occurs at the boundaries of the input domain rather than in the center. त्यांनी काय म्हटले की प्रत्येक वेळा किंवा खूप प्रोबॅबिलिटी अशी असते की सॉफ्टवेअरमध्ये एरर्स कुठे येतात, बाउंड्री व्हॅल्यूजला. बाउंड्री व्हॅल्यूज म्हणजे काय की सपोज माझं एखादं सर्च फील्ड फक्त सर्च फील्ड किंवा माझं पर्सेंटेज फील्ड जर 50 to 90 मध्ये व्हॅल्यूज घेते, तर कधी कधी 90 एंटर केला तर तो घेईल की नाही घेईल, इथे थोडंसं सॉफ्टवेअर डेव्हलपर कन्फ्यूज होऊ शकतो. ओके, मग तिथे एरर्स येण्याची जास्त शक्यता असते. ओके, त्याच्यामुळे त्या बाउंड्री व्हॅल्यूज टेस्ट करणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच काम कोण करतं, तुमचं बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस टेस्टिंग. It is for this reason that boundary value analysis has been developed as a testing technique. Boundary value analysis leads to a selection of test cases that exercise boundary values. तुमचं जे बाउंड्री व्हॅल्यू टेस्टिंग आहे ते काय करतं की तुमचे टेस्ट केसेस असे सिलेक्ट केले जातात त्याच्यात की त्या टेस्ट केसेस काय एक्सरसाइज करतात किंवा काय टेस्ट करत असतात, तुमच्या बाउंड्री व्हॅल्यूज, तुमच्या इनपुट डेटामधल्या बाउंड्री व्हॅल्यूज त्याच्यात एक्सरसाइज किंवा टेस्ट केल्या जातात. बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस इज अ टेस्ट केस डिझाईन टेक्निक दॅट कॉम्प्लिमेंट्स इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग. तुमच्या इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंगच्या अपोजिट मेथड कोणती आहे, बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस. रॅदर दॅन सिलेक्टिंग एनी इलेमेंट ऑफ अन इक्विव्हॅलन्स क्लास, BVA leads to the selection of test cases at the edges of the class.
आता आपण मगाशी काय करत होतो की तुमचं रेंज ऑफ व्हॅल्यूज असतील तर तुम्ही डायरेक्ट त्या रेंज ऑफ व्हॅल्यूचा क्लास बनवत होते. ओके, तर इथे काय करायचंय, डिरेक्टली बाउंड्री व्हॅल्यूचे क्लासेस बनवायचे. ओके, जे की बाबा क्लासेस बनवण्यापेक्षा त्याच व्हॅल्यूज कन्सिडर करायच्यात बाउंड्रीच्या. सपोज आता 50 to 90 आहे, तर मी काय करणार आहे, मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर करणार 50 आणि 90 एक मॅक्सिमम व्हॅल्यू कन्सिडर करणार. ती शक्यतो इथे चेक केली जाते. म्हणून इथे काय दिले बघा, सिलेक्शन ऑफ टेस्ट केसेस ॲट द एजेस ऑफ द क्लास. क्लासचं एज काय आता 50 to 90 मध्ये जर 50 to 90 असं माझं इनपुट कंडिशन असेल किंवा रेंज आहे माझी, तर मग 50 ही झाली मिनिमम व्हॅल्यू आणि 90 झाली मॅक्सिमम व्हॅल्यू. तर हे काय झाले, एजेस ऑफ द इक्विव्हॅलन्स क्लासेस. तर ते मेन बाउंड्री व्हॅल्यूजसाठी टेस्ट केले जातात. Rather than focusing solely on input conditions, BVA derives test cases from the output domain as well. तुमच्या इनपुट कंडिशन्सवरच फक्त न अप्लाय करता तुमचे ते गाईडलाईन्स ते कशावर हे करते अप्लाय, आउटपुट डोमेनवर पण अप्लाय केल्या जातात. Guidelines for BVA are similar in many respect to those provided for equivalence partitioning. सेम गाईडलाईन्स आहेत, थोड्या सिमिलर आहेत ॲज कम्पेअर टू equivalence partitioning. First one, if an input condition specifies a range bounded by values A and B, test cases should be designed with values A and B and just above and just below A and B. आता जेव्हा तुमची इनपुट कंडिशन रेंज व्हॅल्यू स्पेसिफाय करत आहे, रेंज व्हॅल्यू कशामधली, रेंजिंग फ्रॉम A टू B. ओके, तर तेव्हा टेस्ट केसेस डिझाईन करताना तुम्ही कोणत्या व्हॅल्यूज च्या टेस्ट केसेस हे करणार आहे, ए बी हे काय झाले, एजेस झाले, आणि तुमचे जे एच्या आधीच्या व्हॅल्यू आणि बीच्या नंतरच्या व्हॅल्यू, ओके, त्या यूज करून तुम्ही काय करणार आहे, तुमचा एक किंवा टेस्ट केसेस तुम्ही त्याच्यासाठी डेव्हलप करणार आहे, खास त्या बाउंड्री व्हॅल्यूसाठी. Then second one, if an input condition specifies a number of values, test cases should be developed that exercise the minimum and maximum numbers. Values just above and below minimum and maximum are also tested. Input condition जर तुमची नंबर ऑफ व्हॅल्यूज असेल, भरपूर व्हॅल्यूज असतील, तर मग त्याच्यात काय होणार आहे, तुमचे मिनिमम नंबर्स आणि मॅक्सिमम नंबर्स हे तुम्हाला काय करायचे, पहिल्यांदा त्यातून फाइंड आउट करायचे आणि फक्त त्याच मिनिमम, मॅक्सिमम आणि अबव आणि बिलो मिनिमम मॅक्सिमम हे काय करायचे तुम्हाला, हे नंबर्स तुम्हाला यूज करायचे कशासाठी, टेस्टिंगसाठी. देन थर्ड वन, आता त्यांनी मग अशी सांगितलं की इनपुट कंडिशनसाठी जशी तुम्ही इनपुट डोमेनसाठी जशा तुम्ही गाईडलाईन्स किंवा BVA यूज करताय, तसंच सेम आउटपुट डोमेनसाठी पण या गाईडलाईन्स यूज करायच्यात. इथे बघा मग अप्लाय गाईडलाईन्स 1 and 2 टू द आउटपुट कंडिशन्स. फॉर एक्झाम्पल, ॲज्युम दॅट द टेम्परेचर व्हर्सेस प्रेशर टेबल इज रिक्वायर्ड ॲज अ आउटपुट फ्रॉम अन इंजिनिअरिंग ॲनालिसिस प्रोग्राम. टेस्ट केसेस शुड बी डिझाईन टू क्रिएट अन आउटपुट रिपोर्ट दॅट प्रोड्युसेस द मॅक्सिमम अलोवेबल नंबर ऑफ टेबल एंट्रीज. आता सपोज इथे काय दिले, ही जी 1 आणि 2 गाईडलाईन आहे ती तुमच्या आउटपुट कंडिशन्सला पण अप्लाय होते. तिसऱ्या गाईडलाईनमध्ये असं दिलेलं आहे. तर एक्झाम्पल काय दिले, त्यांनी सांगितलं की टेम्परेचर व्हर्सेस प्रेशर असा मला एखादा टेबल जर हे करायचं आहे, डिस्प्ले करायचं असेल, सपोज मी तिथे लिमिट दिले 100 नंबर ऑफ एंट्रीज मी त्याच्यात टाकू शकते फक्त. ओके, तर तुम्ही काय करणार आहे, एक एंट्री टाकून बघाल किंवा एक एंट्रीसाठी एक टेस्ट केस लिहाल, नंतर 100 एंट्रीसाठी एक लिहाल. एकच्या आधी म्हणजे मिनिमम लिमिट काय, एक एंट्री. ओके, एकच्या आधीच्या सगळ्या आणि 100च्या नंतरच्या पण, म्हणजे ग्रेटर दॅन 100 पण तुम्ही, ग्रेटर दॅन 100 पण तुम्ही काय करून पाहणार आहे, एंट्रीज करून पाहणार आहे. दिस इज द गाईडलाईन फॉर आउटपुट डोमेन. Then fourth one, if internal program data structures have prescribed boundaries, for example table has a defined limit of 100 entries, be certain to design a test case to exercise the data structures and its boundaries. आता इंटरनल प्रोग्राम डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय की तुम्ही डेटा स्ट्रक्चर यूज करता डिफरंट ॲरेज वगैरे. ओके, तर त्याचे बाउंड्रीज ठरलेले असतात किंवा स्ट्रक्चर वगैरे, किंवा तुम्ही जे डेटा टाइप्स यूज करता त्याचे लिमिट्स ठरलेले असतात. तर त्या लिमिट्सच्या पण काय करायच्यात, बाउंड्रीज तुम्हाला एक्सरसाइज करायच्या आहेत, टेस्ट करायच्या आहेत. दिस इज नथिंग बट इंटरनल प्रोग्राम डेटा स्ट्रक्चर्स बाउंड्रीज. ओके, दिस इज बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस. So we have seen two methods of black box testing, that is equivalence partitioning and boundary value analysis. If you have any doubt, then you can ask me by call or message. Okay, let's stop here.